नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी साप्ताहिक रिव्हिजन घेणार आहोत. यामध्ये 50+ प्रश्न असणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी नंदिनी चक्रवर्ती यांची पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. प्रश्न दुसरा, 11वा इंडिया इंटरनॅशनल यूथ सेलिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी चेन्नई या शहरात होणार आहे. प्रश्न क्रमांक 3, पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डची पहिली बैठक कोठे झाली? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मुंबई या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 4, कैमूर वन्यजीव अभयारण्याला टायगर रिझर्व्हचा प्रस्ताव मंजूर दिला असून कोणत्या राज्यात आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी बिहार राज्यात. प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी हरियाणा राज्यात. प्रश्न क्रमांक 6, 1 जानेवारी 2026 रोजी DRDOचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी 68वा. प्रश्न क्रमांक 7, सोमनाथ स्वाभिमान पर्व कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी गुजरात राज्यात. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी केरळ राज्यात. प्रश्न क्रमांक 9, नुकतीच कोणत्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मध्ये महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी अनुपमा निलेकर चंद्रा यांची. प्रश्न क्रमांक 10, अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेला कोणता चित्रपट 2026च्या ऑस्करसाठी पात्र ठरला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी तन्वी द ग्रेट हा. प्रश्न क्रमांक 11, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने किंवा राज्याने मानवी रेबीजला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 12, जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स लागू करणारी संस्था कोणती? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी युरोपियन युनियन. प्रश्न क्रमांक 13, टाटा समूहाच्या तनिष्क या ज्वेलरी ब्रँडने त्यांच्या फेस्टिवल ऑफ डायमंड्स मोहिमेसाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी अनन्या पांडे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय वरिष्ठ ओळख प्राधिकरणाने सुरू केलेल्या शुभंकरचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी उदय. प्रश्न क्रमांक 15, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पायाभरणी केलेला गंगासागर सेतू कोणत्या 2 ठिकाणी जोडणार आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी काकद्वीप सागरद्वीप. प्रश्न क्रमांक 16, रायसिना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले समर्पित डीप टेक धोरण तमिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी 2025-26 सुरू केले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी तमिळनाडू राज्य सरकारने. प्रश्न क्रमांक 18, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगरमध्ये कोणत्या नावाने कर्करोग तपासणी मोबाईल युनिटचा शुभारंभ केला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी आशा व्हॅन. प्रश्न क्रमांक 19, भारताचे पहिले स्वदेशी हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र कोणते आहे, ज्याची निर्मिती DRDOने केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी धोनी. प्रश्न क्रमांक 20, जानेवारी 2026 मध्ये मध्य प्रदेशातील कोणत्या शहरातील भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूनंतर प्रशासनाने साथीचा रोग घोषित केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी इंदोर. क्रमांक 21, नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? उत्तर ऑप्शन बी पुरी. प्रश्न क्रमांक 22, महिला प्रीमियर लीगच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी मुंबई. प्रश्न क्रमांक 23, व्हील फॉर पीस 2026 लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 24, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
बरोबर मित्रांनो ऑप्शन बी A.K. बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 25 जगातील सर्वात उंच हरित हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प लडाखमधील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी चुशूल. प्रश्न क्रमांक 26 खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक राज्याने. प्रश्न क्रमांक 27 भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारताला पूर्णपणे बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी 2030. क्रमांक 28 इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमच्या 2026च्या क्रमवारीत कोणत्या राज्याने देशात अव्वल स्थान पटकावले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी उत्तराखंड राज्याने. प्रश्न क्रमांक 29 भारत हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी कोणत्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीला सुदर्शन हे नाव दिले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी S-400. प्रश्न क्रमांक 30 मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे. प्रश्न क्रमांक 31 टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुष अभिनेत्यासाठी गोल्ड ग्लोब पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण विजेती कोण बनली आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी ओवेन कूपर. प्रश्न क्रमांक 32 भारतीय सैन्याने सांझा शक्ती व्यायाम कोणत्या राज्यात केला? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 33 अर्लमा अधिकृतपणे कोणत्या राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी केरळ. प्रश्न क्रमांक 34 सुरक्षा बचाव आणि अग्निसुरक्षा क्षेत्रातील जगातील आघाडीचे आणि सर्वात मोठे प्रदर्शन इंटरसेक 2026 कोठे आयोजित करण्यात आले होते? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी दुबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 35 बोडो महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यात हत्ती जमातीने केली होती? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 36 भारतीयांना AI सुलभ करण्यासाठी पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म कोणी सुरू करणार आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी जिओ. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रकुलच्या वक्ते आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांची 28वी परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी आपल्या प्यारा भारत देशात. प्रश्न क्रमांक 38 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदरे सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी ओडिशा राज्यात. प्रश्न क्रमांक 39 74व्या वर्षी निधन झालेले देविंदर सिंग घरच्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी हॉकी खेळाशी. प्रश्न क्रमांक 40 IIT कानपूर येथे सुरू झालेल्या पायांसह भारतातील पहिल्या मोबाईल मॅनिप्युलेटरचे नाव काय आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी स्कॉर्प. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी दी.बा. पाटील. प्रश्न क्रमांक 42 मध्य प्रदेशातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी विष्णू श्रीधर वाकणकर. प्रश्न क्रमांक 43 ब्रिक्स शिखर परिषद 2026चे अध्यक्षपद भारताकडे असून या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी कमळ. प्रश्न क्रमांक 44 टेक्नो पेंट्सचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 45 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 46 जानेवारी 2026 ICC ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माला मागे टाकत नंबर 1 वनडे फलंदाज कोण बनला आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी विराट कोहली. तर रोहित शर्मा हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 47 नुकतेच जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने भारतातील पहिली समर्पित डीपटेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर केली आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी तमिळनाडू राज्याने. प्रश्न क्रमांक 48 दरवर्षी राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी
14 जानेवारी. प्रश्न क्रमांक 49. भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सार्वभौम AI सोबत भागीदारी केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, तमिळनाडू राज्य सरकारने. प्रश्न क्रमांक 50. अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर टोबी केअर्स यांना 2026 कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, टायलर पुरस्काराने. भारत तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, शत्रुजित सिंग कपूर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 52. कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, न्यायमूर्ती सुजय पाल.